तर महाराज मला नेहमी प्रश्न पडतो की आता एवढ्या दिवस आपल्याला वारी करायची आहे, तर मग तिथं राहण्याची खाण्याची ही सगळी सोय व्यवस्था कशी असते, म्हणजे वारकरी कसं मॅनेज करतात एवढं सगळं? आता ही जी सगळी व्यवस्था असते ती साधारण 3 महिन्यापूर्वीपासून चालू होती. ओके. म्हणजे ज्यावेळेस देहूमध्ये बीजोत्सव पार पडतो त्याच्या बरोबर. दुसऱ्या दिवशीच वारी संदर्भाने मीटिंग लागते. म्हणजे ओके. आषाढी वारीची सर्व जे काही दिंडी चालक आहेत, दिंडी मालक आहेत, ते सगळेजण एका ठिकाणी उपस्थित येतात. संस्थान स्वतः त्यांची मीटिंग घेतं आणि आता पुढची येत्या वारीविषयी चर्चा करतं. मागच्या वारीमध्ये काही अडचण आल्या, आता यंदाच्या वारीमध्ये काही सुधारणा करायच्यात आपल्याला, त्याविषयी सगळा विचारविनिमय होतो. आणि त्यावेळेस मग वारीची काही तयारी चालू होती. मग प्रत्येक दिंडी चालक असतो, तो संपूर्ण जे काही दिंडीमध्ये सहभागी होणारे जे वारकरी आहेत त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवतात की यंदाच्या वारीला कोण कोण येते. मग साधारण 200-300 लोकांपासून ते जवळजवळ 1000 लोकांपर्यंत, 2000 लोकांपर्यंत वारकरी सहभागी होतात एका दिंडीमध्ये. ओके. पुन्हा त्यांची एका प्रकारे भेशी घेतली जाते. त्याला आपण म्हणू शकतो की जो काही प्रवास खर्च आहे, जे काही शुल्क आहे, ते सगळं शुल्क आकारतात आणि त्यामध्ये गाडी केली जाते. त्यांचं काही पंक्ती असतील, नाश्ता असेल, त्याची सगळी व्यवस्था लावली जाते. त्यांची राहण्याची व्यवस्था असेल, तंबू वगैरे, ते सगळं पूर्वनियोजन केलं जातं. आणि त्याच्यानंतरून ज्यावेळेस संस्थानकडून हे नियोजन असतं की ह्या गाड्यांची व्यवस्था लावणं, मग सरकार परवानगी देते की संस्थानला पास वाटण्याचे, की गाडीचे पास, की जेणेकरून गाडीला त्रास होता कामा नये. कारण की दिंडी ज्यावेळेस चालत असते वाटेने त्यावेळेस ती गाडी पुढच्या विसाव्याला किंवा पुढच्या मुक्कामाला जाऊन थांबते, तिथं त्यांचं जेवण वगैरे सगळं तयार करत. ही सगळी व्यवस्था पूर्वी सगळी रचना लावली जाते. संस्थांकडून प्रत्येक दिंडीला पत्र पाठवलं जातं यंदाच्या वारीचं सगळी डिटेल्स म्हणा, की कुठं कुठं कोणते मुक्काम आहेत, कुठं काय बदल झालेले आहेत, कोणती तिथी कधी क्षय होतो, कधी एखादी तिथी वाढते, ह्याची सगळी पूर्वकल्पना दिली जाते. आणि यंदा जर आधुनिक काय करायचं असेल, नियोजन असेल, तर त्याप्रमाणे सुद्धा काही कल्पना पूर्वी कळवल्या जातात. असं सगळं 3-1 महिन्यापूर्वीपासून वारीचं नियोजन चालू होतं. संस्थांमध्ये संपूर्ण आपली पालखी असन, जे काही चांदीचे गरुडटक्के असतील, ते सगळे धुवून वगैरे, मंदिर सगळं धुवून वगैरे प्रस्थानची तयारी होती. त्यासाठी एक मुख्य वारकरी म्हणा किंवा एक ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी त्याच्या हातून पादुकांचं पूजन होतं. आणि त्याचबरोबर काय आपल्या शासकीय मंडळांमधला एक व्यक्ती तिथं उपस्थित असतो. असे 2 व्यक्तींच्या हस्ते त्या पादुकांचं पूजन होतं. आणि साधारण तुकोबऱ्यांचं प्रस्थान हे दुपारच्या 2 ते 3 दरम्यान होतं. आणि पादुका बाहेर पडल्यानंतर संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा होते. प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर शेजारीच इनामदारवाडा आहे. त्या इनामदारवाड्यामध्ये पादुका पहिल्या दिवशी मुक्कामी असतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी एक 9-10च्या दरम्यान पुन्हा पादुका इनामदारवाड्यातून प्रस्थान करतात आकुर्डीकडं. असा एक टप्पा प्रवास करत करत दशमीच्या दिवशी बरोबर पादुका पंढरपूरमध्ये पोचतात. मग एकादशीला पुन्हा पादुकांचं प्रदक्षिणा वगैरे होती. द्वादशीला खिरपतीचं कीर्तन होतं. आणि पुन्हा पौर्णिमेला पांडुरंग परमात्म्याची आणि जे काही संत आहेत त्यांच्या पादुकांची भेट होती पांडुरंग परमात्म्यासोबत मंदिरामध्ये. ती भेट झाल्यानंतर काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर पुन्हा पादुका परतीचा प्रवास करू लागतात. ओके. म्हणजे खूप आधीपासूनच सगळं प्री प्लॅन असतं. सगळं प्री प्लॅन असतं आणि शिस्तबद्ध असतं सगळं पूर्व नियोजन. जे वारकरी हा स्वावलंबी आहे. आपण जर पाहायला गेलो तर वारकरी हा कोणावरती डिपेंडेंट नाही. बरोबर. पहिल्यापासून जर आपण पाहिलं की महिना वारकरी असो किंवा आषाढी कार्तिकी माघ महिन्यातले असतो किंवा चैत्र महिन्यातले असतो, कोणतेही वारी करणारा जो वारकरी असतो हा स्वावलंबी असतो. आताच्या काळामध्ये आज गाड्या वगैरे सुविधा आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस वारकरी बाहेर निघायचा त्यावेळेस संपूर्ण त्याचा शिदा, त्याची काही राहण्याची काही व्यवस्था असेल, कपडे वगैरे काय असतील, ते सगळे तो स्वतःच्या खांद्यावरती त्याच्या असायच्या. आणि खांद्यावरती ती शबनम म्हणा, ती बॅग म्हणा, ती अडकून तो वारी करायला लागायचा. आणि वारी करत असताना मग कोणाच्या इथं राहायचंय किंवा कोण मला खायला देणार आहे ह्याची काहीच पूर्वकल्पना नाही किंवा हे कोणतं नियोजन नसतं. ज्यावेळेस आपला स्वतः शिदा आणलेला आहे, स्वतः आपण आपला स्वयंपाक करायचा आणि आपण स्वतः खायचा आणि पुढची वाट चालायची. अपेक्षा करायची नाही कशाची की कोणीतरी मला खायला देईन, कोणीतरी मला राहायची व्यवस्था करण. त्यामुळं वारकरी हा मुळातच स्वावलंबी आहे. बरोबर. आणि स्वावलंबी असल्यामुळं तो स्वतः संघर्ष करण्याचा जाणतो तो. बरोबर.
आणि कुठलंही संकट आलं तर त्याच्यावरती मात करायचं तोही ते जाणतो. बरोबर. एवढा हा वारकरी परिपक्व आहे. बरोबर. त्यामुळं वारी करत असताना जो वारकऱ्याचं तुम्ही आपण मागाशी म्हणून गेला की जे काही मन कसं काय त्याचं खंबीर होतं, तर त्याचं कारण तेच आहे, कारण की तो स्वावलंबी आहे.